गुड इव्हनिंग फ्रेंड्स, लक्ष द्या. टुडे वी हॅव लर्न अ जॉमेट्री. आपल्याला आज गेल्या वेळेस माहिती आहे तुमच्या लेक्चरला एक थोडीशी चूक झालेली होती. जॉमेट्रीच्या इथे मी जॉग्रफी बोललेलो होतो. त्या दिवशी मला लेक्चर बघताना मला लगेच आठवलं काय होतं माहिती आहे काय, 12वी आर्ट्सवाले सुद्धा आहेत, त्यामुळे ते कन्फ्यूज व्हायला होतं. कन्फ्यूज म्हणजे बोलता बोलता बोलून गेलो. कधी कधी आपण बोलतो ना हे गुड इव्हनिंग फ्रेंड्स वगैरे, तर ते जॉमेट्रीच्या ऐवजी जॉग्रफी झालं. चला, आज मात्र आपण जॉग्रफी शिकणार आहोत. त्या दिवशी पण आपण जॉग्रफी शिकलेलो, ठीक आहे. दॅट इज कॉल्ड अ मॅथ्स 2, गणित 2 म्हणजे भूमिती. ओके, आज आपण चालू करणार आहोत 5.2 न्यू. 5.1 पेक्षा हे सोपं आहे. इथे थोडंसं ब्लर येत आहे, थांबा व्यवस्थित क्लिअर करतो. हां, आता आलं बघा. 5.2 सुरू करण्याच्या आधी आपण काही गोष्टींकडे नीट लक्ष देऊया. इट इज अ इंटरसेक्शन लाईन. या छेदणाऱ्या रेषा आहेत. इट इज अ पॅरलल लाईन. या समांतर रेषा आहेत. देर इज अ एम एन एल पी. ओके, एम एन इज अ पॅरलल. एम आणि एन ह्या समांतर रेषा असून पी अँड एल इज अ ट्रान्सव्हर्सल. सो राईट देअर नेम पी क्यू आर. ओके, हा स्मॉल पी, स्मॉल पी पी क्यू आर ए बी सी. जेव्हा पॅरलल असतात तेव्हा आपण कसं करतो, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. इज दॅट राईट? ओके, त्याच्यानंतर समजा एखादी ही लाईन सिगमेंट असेल किंवा लाईन असेल, ए पी बी इज अ लाईन सेगमेंट. सी हिअर इज अ 12, हिअर डिस्टन्स इज अ 12. इथलं अंतर 4 असेल आणि इथलं अंतर 12 असेल, तर आपण कसं करतो, ए पी इज टू पी बी, म्हणजे ए पी प्रमाणात पी बी बरोबर 4/12. याचा अर्थ काय होतो, 4/12. 4 एके 4, 4 त्रिक 12. त्याचं आन्सर हे आलं, 4 एके 4, 4 त्रिक 12. 4 1 जा 4, 4 3 जा 12. सो ए पी इज टू पी बी इज टू 1/3, 1:3. म्हणजे ए पी प्रमाणात पी बी बरोबर, ए पी प्रमाणात पी बी बरोबर 1:3 असं आपण म्हणतो. आता तिसरं बघा, देन थर्ड वन, इट इज अ प्रॉपर्टीज. हे सगळं गुणधर्म आहेत, हे तुम्हाला सांगण्यासाठी करतो आहे आपण. ओके, सपोज इट इज अ ट्रायंगल. हा त्रिकोण आहे. या त्रिकोणाचा हा मध्यबिंदू आहे, या रेषेचा हा मध्यबिंदू आहे, या रेषेचा हा मध्यबिंदू आहे, या रेषेचा हा मध्यबिंदू आहे. सपोज ट्रायंगल ए बी सी. बी सीचा मिड पॉईंट पी आहे, ए सीचा मिड पॉईंट क्यू आहे, अँड देर इज अ आर. सो इट इज अ सेंट्रॉइड. इट इज अ सेंट्रॉइड, बरं ना. इट इज अ काय, सेंट्रॉइड. अदरवाईज जी, दॅट इज कॉल्ड अ जी. ह्या पॉईंटला नेहमी काय बोलतात, जी. दॅट इज कॉल्ड अ सेंट्रॉइड. सेंट्रॉइड हा कधीसुद्धा ए जी हा एक असेल तर हा किती असतो, हा पण एक असतो. समजलं, हा किती असतो, ए जी इज इक्वल टू, सॉरी, हा 2 असतो तर हा 1 असतो. मग असं लिहिताना कसं लिहिणार, ए जी इज टू जी पी इज इक्वल टू 2:1. बी जी जी पी, बी जी अपॉन जी क्यू, बी जी अपॉन जी क्यू इज इक्वल टू 2:1. समजलं, हे प्रमाण 2 असतं आणि हा 1 असतो. 2:1, 2/1. हे तुम्हाला पुढे उपयोगात येणार आहे, तर म्हणजे लक्ष द्या. सी जी इज टू आर जी इज इक्वल टू 2:1. ओके, दॅट्स क्लिअर. आता आपण फॉर्म्युले बघूया. व्हॉट इज अ फॉर्म्युलाज. ओके, प्रत्येकाचे आपण फॉर्म्युलेज बघूया. फर्स्ट फॉर्म्युला आहे तो आपल्याला, दॅट इज कॉल्ड अ सेक्शन फॉर्म्युला.
दॅट इज कॉल्ड अ सेक्शन फॉर्म्युला, अदरवाइज इंटरनल डिव्हिजन. दॅट इज कॉल्ड इंटरनल डिव्हिजन. याला आपण विभाजनाचे सूत्र बोलतो मराठीमध्ये. काय बोलतो? विभाजनाचे सूत्र. ओके. आता हे लिहिताना कसं लिहितात बघा, हे तुम्हाला सूत्र दाखवतो मी तुम्हाला नंतर. मग आपण ज्यावेळेस गणित शिकवणार त्यावेळेस मात्र हे तुम्हाला लगेच समजेल. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला mx2 प्लस nx1, किती सोपी गणित आहेत बघा, नंतर तुम्हाला समजून येईल. एक्सची व्हॅल्यू काढताना हे सूत्र वापरायचं आणि वायची व्हॅल्यू काढताना my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. समजलं? हां, ही वायची व्हॅल्यू येते. समजलं? हे तुम्ही डायरेक्ट एका ब्रॅकेटमध्ये घेतलं तरी चालेल. ओके. त्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे मध्यबिंदूचे सूत्र. मध्यबिंदूचे सूत्र. ओके. व्हॉट इज अ मिड पॉईंट फॉर्म्युला? मिड पॉईंट फॉर्म्युला कोणता बघा, एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला x1 प्लस x2 अपॉन 2, वायची व्हॅल्यू काढताना आपल्याला y1 प्लस y2 अपॉन 2. ओके. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स काढण्यासाठी हे जसं लिहितोय ना तसंच लिहू शकतो आपण. x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2 असं पण लिहू शकतो. इथे पण तुम्ही तसंच लिहू शकता. d इज इक्वल टू हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला. हा तुमचे फॉर्म्युले झाले. हा फॉर्म्युला झाला. हे सगळं लिहून घ्यायचं तुम्ही. मग नंतर मग तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार तेव्हा हे सगळं लिहून घ्यायचं आहे. मी जेवढं जेवढं देतोय ना तेवढं सगळं लिहून घ्यायचं आहे. इज IMP हे तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे हे लिहून घेणं फार गरजेचं आहे. ओके. देन थर्ड फॉर्म्युला. आता मगाशी आपण बघितलं ना सेंट्रॉइड फॉर्म्युला. दॅट इज कॉल्ड अ थर्ड फॉर्म्युला. फॉर्म्युला ऑफ सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल. बरं ना? ह्याला बोलतो आपण त्रिकोणाच्या मध्यगा संवाद बिंदूचे सूत्र. त्रिकोणाचा मध्यगा संपात. हा लिहिताना बघा असं लिहायचा, जी एक्सची व्हॅल्यू काढताना हा आणि वायची व्हॅल्यू काढताना हा. x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आहे ना इथे, 1 2 3, मग इथे 3 लिहायचं. y1 प्लस y2 प्लस y3 इज इक्वल टू 3. ओके. चला आता आपण गणित बघूया. 5.2 वी हॅव स्टार्टेड अ 5.2 प्रॅक्टिस सेट 5.2 अभ्यास 5.1. बघा मला समजतं आहे की तुम्हाला शाळा आता चालू झालेली आहे. शाळेमध्ये तर तुम्हाला पटकन तुम्हाला शिकवलंच जातं आहे, फक्त आपल्यासारखंच केलं जातं आहे आणि अभ्यास दिला जातो आहे घरी. बऱ्याच मुलांना शाळेमधनं अभ्यास पण असतो. तरी पण क्लासचा एक अभ्यास करताना तुम्हाला एक घरी बसल्या बसल्या जवळजवळ घरी बसल्या बसल्या बघा सगळ्या गोष्टी करून आपला जवळजवळ तुम्ही आता 10वीला आहेत म्हटल्यावरती एक 5 ते 6 तास अभ्यास झाला पाहिजे तुमचा. 5 to 6 hours. ओके. सो 5.2 मधलं फर्स्ट इक्वेशन आहे बघा आपलं, दाखवतो मी तुम्हाला. 5.2 इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिशवाले बघा लक्ष द्या. फाइंड अ कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट. मी झाकून का घेतलं, कारण बरेच जण इथे गणित बघत नाहीत, डायरेक्ट खाली बघत राहतात उत्तरामध्ये. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P if P divides the line segment joining the points. A चा कोऑर्डिनेट दिले -1 आणि 7, B चे कोऑर्डिनेट दिले 4 आणि -3. द रेशो 2:3 आणि त्यांचा रेशो दिला आहे 2:3. बरोबर आहे. तर आपल्याला काय सांगितलं आहे, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे, P पॉईंटची व्हॅल्यू काढायची आहे. बघा मराठी मीडियमची मुलं इथे बिंदू P हा
ए आणि वजा 7 आणि 1 बी आणि 4 आणि 3 या जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत आपल्याला. काय काढायचे? पीचे निर्देशक काढायचे आहेत आपल्याला. आपण पहिले लिहून घेऊया. आपल्याला ए बिंदू दिलेला बघा, मी डायरेक्ट लिहितोय. ए दिलेला आपल्याला किती? -1 आणि 7 दिलेला. सो दॅट्स व्हॅल्यू x1 y1. आठवतं आपण असंच केलेलं ना, असंच करतो ना आपण. बीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 4 आणि -3. सो हा x2 हा y2. ओके. आणि आपल्याला काढायचा आहे कोणता बिंदू? पीचा x आणि yचा व्हॅल्यू काढायची आहे. पीची x आणि yची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण लिहिताना मगाच आपला कोणता फॉर्म्युला? रेषाखंडाच्या विभाजनानुसार. मग इथे लिहायचं सॉरी m/n दिलेलं आहे. m/n बरोबर 2:3 दिलेलं आहे बघा. रेषाखंडाचे विभाजन 2:3 बरं ना दिलेलं आहे बघा. इन द रेशिओ इज 2:3 दिलेली आहे बरं ना. म्हणजे काय? ही m ची व्हॅल्यू आहे. m ची व्हॅल्यू ही आहे, n ची व्हॅल्यू ही आहे. ओके. सो आपल्याला काय काढायचं आहे? p. सो p बरोबर आपण सॉरी लिहायचं राहिलं. एक मिनिट हा, इट्स रॉंग. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार. अरे राहू दे ना थोडा वेळ. तिला शिकवायला घेते ना आता. कोणाला? खुशीला. अरे तोपर्यंत दुसरंच घे ना. सो बाय सेक्शन फॉर्म्युला लक्ष दे, आपल्याला पी पॉईंट काढायचं आहे ना. सो पी इज टू कसं लिहितो आपण? m x1 प्लस n x2 प्लस n x1 m प्लस n. सॉरी, हा ब्रॅकेट इथे टाकू नका, इथे कॉमा द्या, इथे ब्रॅकेट कंप्लीट करा. परत m y2 प्लस n y1 m प्लस n. ओके. m प्लस n. सो देअरफॉर p m किती आहे? 2. x2 किती आहे? 4 प्लस n किती आहे? 3. x1 किती आहे? x1 -1 अपॉन m प्लस n. 2 प्लस 3 कॉमा. ओके. 2. y2 किती आहे बघा? y2 -3 प्लस 3. y1 किती आहे बघा? 7. समजता का कुठून कुठून काय काय आलं आहे? m ची ही किंमत आहे, m ची किंमत ही आहे, इथे दिलं आहे ना बघा. m प्लस n म्हणजे 2 प्लस 3. समजलं? y2 ची व्हॅल्यू ही आहे -3, y1 ची व्हॅल्यू 7 आहे. आता आपण मल्टिप्लिकेशन करूया. p बरोबर 4 दुने 8, 4 2 जा 8, 3 1 3 अधिक वजा वजा 3 1 3, 3 आणि 2 5, 3 दुने 6 वजा 6, 7 त्रिक 21, 21, 6 p. 8तून 3 गेले 5, 5/5, 21 6 गेले 15/6. p बरोबर 5 1 5. हां, 3च्या पाड्या बघा, 3 दुने 6, 3 5 15, 5/2. बघा तुमचं आन्सर हे येतं. पहिल्याचं आन्सर किती येतं? सॉरी इथे 5 आहेत ना रे. 5 त्रिक 15 येतं, त्रिक 15. सॉरी, किती चुकाचुकी होते आज. 5 त्रिक 15. ओके. इट्स युअर रिअल आन्सर. हे तुमचं उत्तर. ठीक आहे. पहिलं गणित समजलं. ओके. आता दुसरं गणित बघा. एक गणित दाखवतो दुसऱ्यातलं असंच आहे. हे बघा, हे खालील प्रत्येक उदाहरणात रेख PQ आणि AB गुणोत्तर विभाजन करण्यास ए आणि बिंदूचे निर्देशक काढा. 3 गणितं दिलेत तुम्हाला. किती दिलेत? 3. मी तुम्हाला पहिलं गणित दाखवतो, नंतर मग तुम्ही बाकीची करायची आहेत. 2 गणितं तुम्ही करायची आहेत. In each of the following examples, find the coordinates of point A which divides segment PQ in the ratio AB. Okay.
तर आपल्याला पहिलं दुसरं गणित दिलेलं आहे बघा. पी ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती -3 आणि 7. क्यू ची व्हॅल्यू दिली आपल्याला 1 आणि -4. A:B दिलं आपल्याला 2:1. किती दिलं आहे 2:1 दिलेलं आहे. ओके, चला आपण आता गणित करूया. लक्ष द्या. मग आपला रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार बाय सेक्शन फॉर्म्युला बाय सेक्शन फॉर्म्युला. ओके, आपल्याला पी दिलाय किती -3 आणि 7 दिलाय. हा x1 आला, हा y1 आला. नंतर क्यू दिला आपल्याला किती 1 आणि -4 दिलाय. हा x2 आला, हा y2 आला. ओके, ए आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. मग आपण काय लिहिणार, कुठला बिंदू काढायला सांगितलं आपल्याला ए. प्रत्येक याच्यात ए बिंदू काढायला सांगितलं बघा, एचा कोऑर्डिनेट. मग आपण काय लिहिणार m x2. आता इथे m नाही येणार, इथे ए बी दिलेत बघा, मग इथे ए येणार. ए x2 प्लस n x1 अपॉन इथे b a प्लस b. बघा इथे ए बी दिली आहे ना, त्यामुळे इथे आपल्याला ए बी लिहायचं. नंतर परत a y2 प्लस, लिहिताना भान ठेवा जरा व्यवस्थित, y1 अपॉन a प्लस b. समजतंय ना. a इज इक्वल टू, a किती आहे बघा आपल्याकडे 2. x2 किती आहे x2 1 प्लस b किती आहे 1. x1 किती आहे x1 -3 अपॉन 2 + 1. परत a किती आहे 2. y2 किती आहे बघा y2 -4 प्लस 1. y1 किती y1 बघा किती आहे y1 7 आहे. 2 + 1. a इज इक्वल टू 2 मायनस 3 × 1 = 3 कॉमा 4 × 2 = 8 वजा 8 7 × 1 = 7 2 × 1 = 3. a इज इक्वल टू 3 2 गेले वजा 1/3. 8 7 गेले वजा 6 ओ किती आलं रे -1/3. 8 7 गेले -1 ना. हा आला तुमचा ए चा कोऑर्डिनेट. तुमचं हे उत्तर एवढंच येतं. समजलं. इथे ज्यांच्याकडे पुस्तकं नाही आहेत त्यांच्यासाठी मी दुसरं गणित देतो. इथे p -2 - 5 q 4 आणि 3 आणि A:B दिलेला आहे तुम्हाला 3:4. हा होमवर्क आहे. HW इथे लिहिलेलं आहे बघा होमवर्क. ओके, हे दुसरं गणित तुम्हाला सोडवायचं आहे. हे पहिलं गणित मी तुम्हाला दिलेलं आहे, दुसरं गणित तुम्हाला सोडवायचं आहे, तिसरं गणित पण तुम्हाला सोडवायचं आहे. तिसरं गणित पण देतो. तिसरं गणित कुठे आहे, एक मिनिट ना. तिसरं गणित P 2 आणि 6 Q वजा 4 आणि 1 A:B 1:2. हे गणित पण तुम्हाला सोडवायचं आहे. ओके, आता तुमचं तिसरं गणित, मुख्य गणित तिसरं सांगतो मी तुम्हाला, सोडवतो. थर्ड, हे आपला दुसरा प्रश्न झाला. हा बघा, हा आपला सेकंड क्वेश्चन झाला. हा बरं ना, 1 झाला, फर्स्ट झाला. नंतर हा इथे सेकंड मधलं पहिलं तुम्हाला मी दाखवलं, बरोबर आहे. हे 2 तुम्हाला सोडवायला दिलेत होमवर्कला. आता तिसरा क्वेश्चन आपण शिकवतोय. ओके, तिसरा क्वेश्चन शिकवत असताना आपण, एक मिनिट हा.
तिसरा क्वेश्चन बघा. आणि एक 17वं देतो. 17वं याच्यातलं 17वं पण देतो रे. 1 मिनिट हा. होमवर्कला प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट म्हणजे संकीर्णमधलं, संकीर्ण 5 मधलं 17वं गणित पण सोडवायचं आहे. 17वं गणित याच पद्धतीने, ते पण देतो तुम्हाला, ते पण मी तुम्हाला देतो. ओके. ए बरोबर दिलंय तुम्हाला 4 आणि -3. ओके. बी बरोबर दिलंय तुम्हाला 8 आणि 5. आणि m/n दिलंय तुम्हाला 3:1. तर तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. ओके. आता तिसरं गणित तुम्हाला मी दाखवतो. तिसरं गणित पाठीमागे घेऊ, पाठीमागे घेतो. हे होमवर्क आहे 3, नीट लक्ष द्या. हे पहिलं, दुसरं गणित होमवर्क आहे, तिसरं गणित होमवर्क आहे. आणि हे प्रॉब्लेम सेट म्हणजे संकीर्ण 5 मधलं, संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधलं 17वं गणित. टिकमार्क करा. ही झालेली गणित टिकमार्क करायची आहेत. आता 5.2 मधलं तिसरं सम, मेन सम तिसरं. काय आता तिसरं घेतो बघा, लक्ष द्या. तिसरं गणित बघा, हे दिलंय तुम्हाला, दिसतंय का तुम्हाला? हे बघा इथे PTQ असून P-Q-TQ असून, म्हणजे हे एका रेषेत आहेत, एकरेषी असून टीचं कोऑर्डिनेट पॉईंट दिलेत, पीचे कोऑर्डिनेट पॉईंट दिलेत आणि क्यूचे दिलेत. यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो? आता आपल्याला रेशिओ काढायचा आहे, ते गुणोत्तर काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला? इथे गुणोत्तर काढायचं आहे, रेशिओ काढायचा आहे आपल्याला. ओके. करूया आपण आता. इंग्लिश मीडियमवाल्यांना दाखवतो बघा जरा. सी हियर, लक्ष द्या. सेमी इंग्लिश आणि इंग्लिशवाले. फाइंड द रेशियो इन विच पॉइंट T -1 6 is divides the lines segment joining the points of P -3 10 and Q 6 -8. ओके. चला सॉल्व करायला घेऊया आपण. बघा सगळे पॉईंट्स लिहून घेतो. पी बरोबर कोणते कोऑर्डिनेट्स पॉईंट आहेत? कोऑर्डिनेटला इथे 3 लाईन्स येतात. 1 2 3. आपण बरोबरचं चिन्ह देतो ना, 3 लाईन्स येतात. 3 लाईन्स कधी देतात? जेव्हा कोऑर्डिनेट असतात. कोणता आहे? -3 आणि 10. बघा मी इथे घेतला, मगाशी आपण इकडे घेत होतो ना, तर हे x1 इकडे घेतलं. Q बरोबर x2y2. कोणते पॉईंट आहेत? x2y2 चे 6 आणि -8 आहे. ओके. T बरोबर किती आहे बघा? T x आणि y -1 आणि 6. ओके. याचा अर्थ काय समजला का तुम्हाला? बाय सेक्शन फॉर्म्युला, इंटरनल डिव्हिजन, आंतरछेदाच्या रेषाच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार. ओके. मगासारखंच करायचं आपल्याला. बाय सेक्शन फॉर्म्युला, इंटरनल डिव्हिजन. हा बघा, हा येणार अशा पद्धतीत. आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार. कुठलं तरी एकच घ्या आपण, काहीतरी एकच घ्या. पी घेऊया पहिला, पी घेऊया पहिला. एक्स बिंदू काढूया आपण, एक्स पॉइंट. पी आणि क्यू दिलंय ना आपल्याला. एक मिनिट हा. जरा हे गणित लक्ष देण्यापूर्वी थोडंसं बघा काय लिहिलंय ते मी.
बायसेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन रेषाखंडाच्या आंतरविभाजनाच्या सूत्रानुसार. याचा अर्थ काय माहिती आहे, तुमचा हा रेषाखंड आहे, तुम्हाला काय दिले माहिती आहे ना, टी डॅश क्यू दिलाय. पी चे कोऑर्डिनेट पॉईंट तुम्हाला काय दिले आहेत बघा, -3 10. क्यू चे दिलेत तुम्हाला 6 आणि -8 दिलेत. टी चे दिलेत तुम्हाला एक्स आणि वाय दिलं ना, हा बघा एक्स आणि वाय दिलाय -1 आणि 6. मग आंतरविभाजनाचं सूत्र पण आपण तेच लिहायचं आहे बरं ना. काय लिहायचं आहे, टीचा एक्स हा एक्स बिंदू आणि हा वाय बिंदू, पॉईंट ऑफ वाय. मग लिहिताना कसं लिहिणार आपण, ए आणि बी दिलं ना आपल्याला, ए आणि बी काढायचं आपल्याला. काय काढायचं आहे, ए आणि एम आणि एन काढायचं, किंवा ए आणि बी काढायचं आहे, एम आणि एन काढायचं आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या. आपण एम x2 प्लस एन x1 अपॉन एम प्लस एन. ओके. दुसरं एम y2 प्लस एन y1 अपॉन एम प्लस एन. नीट लक्ष द्या गणिताकडे, आहे सोपं. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय दिली बघा, एक्सची व्हॅल्यू -1 दिली आहे, मग इथे काय नेणार आपण -1. एमची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. x2 आपल्याकडे किती दिलं बघा, x2 बरोबर 6 दिलं आपल्याला. एनची व्हॅल्यू काढायची आहे. x1 आपल्याकडे -3 आहे, हा पण आपल्याला काढायचा आहे. y किती दिलं आपल्याला, y बरोबर 6 दिलं आपल्याला. एम आपल्याला काढायचं आहे. y2 किती आहे बघा आपल्याकडे, y2 -8 आहे, प्लस एन आपल्याकडे नाही आहे. y1 किती आहे बघा, y1 आपल्याकडे, सगळ्या किमती व्यवस्थित लिहा. y1 आपल्याकडे 10 आहे, बरोबर आहे का बघा. सगळ्या व्हॅल्यू बरोबर लिहिलं का बघा. मी पण चेक करतो. 6 बरोबर आहे, एन -3 बरोबर आहे, एम एन काढायचं आहे. 8 एन 10 बरोबर आहे, आणि एम प्लस एन काढायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आता हा डिवाइड आहे ना, भागाकार आहे, तो इकडे नंतर काय होणार, गुणाकार होणार. म्हणजे -1 एम प्लस एन इज इक्वल टू 6m -3n 6 इथे कॉमा येणार, एम प्लस एन इज इक्वल टू -8m प्लस 10n. हां, -m मायनस प्लस मायनस -n 6m -3n. 6 गुणिले m 6m. कंसाच्या बाहेरील पदांनी कंसाच्या आतमधल्या पदांना गुणायचं. 6m देन प्लस 6n इज इक्वल टू -8m प्लस 10n. ओके. आता याला इकडे घेऊया आपण, 6ला इकडे घेऊया. -m -6m -3n हा तिथेच राहिला, हा इकडे नंतर अधिक झाला. पहिला आपण हे सोडून घेऊया. 6तून m गेला वजा 5m, 3तून n गेला वजा 2n, मायनस मायनस गेले. सो m तिथेच राहिला, हा n इकडे आला, हा 2 तिथेच राहिला, हा 5 इथे आला. 5/2. काय गोष्ट चुकली रे, काय चुकलं बघा. इथे मायनस मायनस प्लस होतं ना, इथे 7 येणार. 7 इथे एम एन ची व्हॅल्यू आली 2:7. आता इकडे बघूया आपण. ऐका मी काय बोलतोय, कोणतंही एक घेतलं ना, कोणतंही एक, तरी तुमचं उत्तर येतं. तुम्ही हे न घेता फक्त हे जरी घेतलं ना, तरी पण तुमचं उत्तर सेम येणार. इथे दोघांची व्हॅल्यू सेम येणार. कधीही बघा, तुमची दोघांची व्हॅल्यू काय येणार, सेम येणार. मग तुम्ही कोणताही हा रेशो नाही घेतला, डायरेक्ट हा घेतला तरी चालतो, फक्त लिहिताना गोंधळायचं नाही.
फक्त एवढं घेतलं ना तरी उत्तर चालतं. तुम्हाला दाखवतो मी नंतर परत. बघा आता 6m हा प्लस 8n इकडे आला, 10n हा प्लस आहे ना तो तिकडे गेल्यानंतर 6n, 8 आणि 6 14m, 10तून 6 गेले 4m, m/n 4/14. बघा बेदुने 4 बेसाती 14 2/7, m/n इज इक्वल टू 2/7. समजलं? या दोघांमधलं काही एक घेतलं तरी चालतं. आता इथे बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये ना, हे बघा मराठी मीडियमच्या मुलांच्या ह्याच्यामध्ये एकच घेतलंय बघा, फक्त x1च घेतलंय. ओके, हे बघा इथे पण तुम्हाला दिसेल, हे बघा फक्त एकच घेतलंय. ओके, एक्सचीच घेतली व्हॅल्यू, कारण तुमचा एक्स आणि वाय काही घेतलं तरी उत्तर सेम येतं. दोन्ही घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही म्हणा, पण तरी पण सांगतोय तुम्हाला, सांगताना तुम्हाला तसंच सांगतोय. ओके, आता याच्याबरोबर तुम्हाला होमवर्कला एक गणित देतोय. बघा होमवर्कला एक गणित देतोय तुम्हाला 4th. प्रॉब्लेम सेट मधलं 4थं गणित सेम आहे. तुम्हाला गणित वाटल्यास लिहून देतो मी खाली. प्रॉब्लेम सेट म्हणजे संकीर्ण मधलं. चेक करणार मी, सगळ्यांनी व्यवस्थित लिहायचं. म्हटल्यास मी गणित लिहून देतो. बघा ए दिलंय तुम्हाला 3 आणि 8, याच पद्धतीने करायचं, या पद्धतीने करायचं, या मेथडनुसार करायचं आहे. 3 8. ओके, इट इज x1 y1. चला मी तुम्हाला गणित पण लिहून दिलंय. बघा बी दिलंय तुम्हाला -9 आणि 3, हा x2 आहे, हा y2 आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला आणि तुम्हाला एक बिंदू दिलाय बघा, p बरोबर xy दिलाय. p बरोबर काय दिलाय आणि p xy. नाही समजणार पटकन, राहू दे, चला कॅन्सल करा, नका लिहूत, कारण की थोडं x अक्षावरती 0 दिलंय ते मी नंतर घेऊ का मी. आता हा तुमचा हा प्रश्न घेतो. चला बघा प्रॉब्लेम सेट मधला 4था क्वेश्चन्स. a इज इक्वल टू 3 8. b बरोबर दिलंय तुम्हाला -9 आणि 3, x1 y1 x2 y2. ओके, देन तुम्हाला काय दिलंय बघा रे, y अक्षाला कोणत्या गुणोत्तरात विभाजतो. y अक्षाला दिलंय म्हणजे इथे गणित बघा काय दिलंय, 3 8 b बरोबर -9 3 या बिंदूंना जोडणारा रेषाखंड y अक्षाला कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो. y अक्षाला देतोय ना, म्हणजे x बरोबर काय आहे ना आपले 0, बरोबर ना. y अक्षावर बिंदू आहे, म्हणून x बरोबर 0. पॉइंट ऑन y एक्सिस, y एक्सिस. सो देअरफॉर x इज इक्वल टू 0. मग आता हे पण तसंच लिहायचं आहे. आपल्याला एक्सचं फक्त बघा मगाशी सांगितलं ना मी तुम्हाला, एकच घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. मग पण एकच अंतराच्या सूत्रानुसार बाय डिस्टन्स फॉर्म्युला. सो mn काढायचं आपल्याला. फाइंड आउट m इज टू n इज वॉट. ओके, सो x इज इक्वल टू, आपल्याला फक्त x घ्यायचं कारण x आपल्याला दिलेला आहे, y अक्षावर आहे, त्यामुळे x आपल्याला काय दिलं ऑन y एक्सिस ना, दॅट पॉईंट इज ऑन y एक्सिस. तो x इज इक्वल टू 0. समजलं का मी तुम्हाला सांगितलेलं, आठवतं का. एखादा बिंदू जर y अक्षावर असेल तर x ची किंमत 0, एखादा बिंदू जर x अक्षावर असेल तर y ची किंमत 0. समजलं. इफ एनी अदर पॉइंट्स कोऑर्डिनेट पॉइंट्स ऑन y एक्सिस, सो x व्हॅल्यू इज इक्वल टू 0. अदरवाइज एनी वन coordinate point on x axis, so y axis point is equal to 0. So इथे x is equal to m x2 plus n x1 by distance formula, otherwise by section formula. m plus n इथे लिहायचं by
सेक्शन फॉर्म्युला विभाजनाच्या सूत्रानुसार. ओके, एक्सची व्हॅल्यू किती गेली आपल्याला 0. एम फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. x2 आपल्याकडे किती आहे -9. एन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. x1 किती आहे 3. ओके, एम इज टू एन काढायचं आहे, एम प्लस एन काढायचं आहे आपल्याला. हा इकडे आला 0. एम प्लस एन इज इक्वल टू -9m प्लस 3n. ओके, आता 0 इंटू एम 0. कोणत्याही संख्येचा आणि शून्याचा गुणाकार काय येतो 0च येतो. मग हा फक्त इथे काय येणार 0 बरोबर -9m प्लस 3n. लक्षात आलं का मी इथे काय बोललो तुम्हाला? कोणत्याही शून्याचा आणि याचा गुणाकार, शून्याचा आणि कोणत्याही संख्येचा गुणाकार 0 येतो. हां, समजलं? कोणत्याही नंबर्सने 0ला मल्टिपल केल्यानंतर त्याचं आन्सर 0 येतं. सो 0 -9m प्लस 3m. हा -9m इकडे आला 9m 3n. सो m हा 9 इकडे आणि इथे आला 3 इथे आला, हा 9 इथे आला. 3 3 3 3 9. सो m अपॉन n इज इक्वल टू 1/3. समजलं? तुम्ही y घेऊन बघा. आता मी x ने घेतलंय ना, तुम्ही y ने पण घेऊन बघा बाजूला. तुमचं उत्तर आन्सर हे येणार. तुम्हाला जर वाटत असेल ना तर इथे तुम्ही पेन्सिलनी करा, काही प्रॉब्लेम नाही. इथे पेन्सिलनी करून बघा तुमचं आन्सर बरोबर येतं काय. प्रयत्न करायला काय हरकत आहे, तुम्ही करू शकता. इथे प्रयत्न करा, तुमचं उत्तर बरोबर येणार. ओके, ठीक आहे. मी होमवर्कचं गणित पण तुम्हाला सोडून दिलेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला होमवर्कला पण 2 गणितं दिलेली आहेत, पाठांतराला पण देतो थोडंसं. ठीक आहे, एक काम कराल 5.2 मधलं 4 आहे ना, 4 याच पद्धतीने सोडवा. याच पद्धतीने सोडवा. बघा, मी तुम्हाला इथे लिहून देतो 5.2 होमवर्क. जाऊ दे, चला. एक तर आधीच ऑलरेडी तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, 3 गणितं तुम्हाला सोडवायला दिलेत, विथ प्रश्नोत्तरं पण आहेत. परत तुमचा होणार ना अभ्यास आहे तेवढंच करा. ओके, थँक्यू.